ओम श्री साईराम. ज्ञानवाहिनी प्रकरण 10. केवळ वेदांत श्रवण करून झालेलं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान नव्हे, कारण एका वस्तूला दुसरीच वस्तू मानण्याची चूक प्रत्यक्ष अनुभवाने जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला सत्य प्रत्यक्ष कसं म्हणणार? नाही, हे परोक्ष ज्ञानच होय. अर्थात ऐकीव ज्ञानाने ब्रह्मस्वरूपाच्या सच्चित आनंद स्वरूपाची कल्पना करता येईल, पण पंचकोशांच्या म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश यांच्या साक्षीचं या ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शनच घडायला पाहिजे. शास्त्र वाचनाने शंख, गदा, पद्मधारी श्री विष्णूंच्या स्वरूपाची कल्पना करता येईल. हे चित्र ध्यानामुळे चक्षुसमोर आणता येईल, पण जोपर्यंत त्याचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही तोपर्यंत मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाने मिळवलेलं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञानाची बरोबरी करू शकणार नाही. शास्त्राभ्यासाने श्री विष्णूंचं बाह्य वेगळं रूप जाणता येतं, पण हे केवळ अप्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष अनुभूती नव्हे. जरी तो स्वतःच ब्रह्म आहे याविषयी अज्ञान असलं तरी तो माणूस तत्त्वम असि हे सत्यदर्शी महावाक्य ऐकून स्वतः ब्रह्म असल्याची कल्पना करू शकत नाही का? पण तो तसं करत नाही. तुम्हापासून वेगळ्या असलेल्या स्वर्ग इत्यादी गोष्टीविषयी शास्त्रज्ञांमधील ज्ञानाबद्दल तुम्हाला संदेह असेल, पण तसे उद्घोषू नका, कारण त्याच शास्त्रांनी महावाक्यांद्वारे सांगितलं आहे की तुम्ही ब्रह्म आहात. तुम्ही मूलतः ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. शास्त्र हेही स्पष्ट करतात की केवळ महावाक्यांच्या श्रवणाने अपरोक्ष अनुभूती येऊ शकत नाही. साधकाची प्रगती अशा प्रकारे होते. तो श्रद्धापूर्वक निष्ठेने ऐकलेल्या महावाक्यांवर तोपर्यंत विचार करतो जोपर्यंत त्याला आत्म्याच्या स्वरूपाचं परोक्ष ज्ञान होत नाही. त्यानंतर अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी तो मननाला आरंभ करतो. आत्मा हा जळी स्थळी सर्व ठिकाणी आणि सर्वांतर्यामी आहे. तो निर्विकार आहे. तो आकाश किंवा अवकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे. एवढंच नव्हे तर तो आकाशापलीकडील चित्ताकाश आहे, म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. श्रुतींमध्ये म्हटलंय की असंगो अयम पुरुषः, अर्थात हा पुरुष निस्संग आहे. आत्मा हा अविचलित आणि अस्पर्श आहे. प्रक्षोभ आणि कर्म यापासून तो अलिप्त आहे. तो अनंत आहे हे निस्संदेह आहे. तो काल, अवकाश आणि कार्यकारणभाव यांच्या अतीत आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो येथे आहे आणि तेथे नाही. तो अवकाशाने मर्यादित नाही. तो सध्या आहे आणि नंतर नसेल असंही तुम्ही म्हणू शकत नाही. तो कालाने मर्यादित नाही. आत्मा सर्व आहे आणि असं काहीही अस्तित्वात नाही की जे आत्म्या व्यतिरिक्त आहे. तोच सर्वव्यापी आहे. त्याला वस्तुत्व, नाम आणि रूप नाही. आत्मा परिपूर्ण आणि मुक्त आहे. हे आकलन होणं म्हणजे संपूर्ण आणि सर्वोच्च ज्ञान होय. अशी एक शंका येण्याचा संभव आहे की आकाशाप्रमाणे जर आत्मा सर्वत्र भरला आहे तर त्याला विकार घडत नाही का? नाही. अस्तित्व, उद्भव, वर्धमानित्व, विपरिणमत्व, अपक्षीयत्व आणि मृत्यू हे 6 विकार होत. पण आत्मा हा सर्व साक्षी आणि अनंत असून आकाश आणि इतर महाभूतांचा साक्षी असल्याने त्याच्यात कसलाच बदल होत नाही. तो निर्विकार आहे. जेव्हा आपण आत्मा निर्विकार आहे असं म्हणतो त्यावेळी त्यापेक्षा वेगळे असलेले विकारी आहेत असं गृहीत असतं. मग असा प्रश्न उभा राहतो की अद्वैत हा शब्द आपण कसा वापरू शकतो? काही वस्तू निर्विकार आहेत तर काही विकारी आहेत. पण जेव्हा आपण प्रतिपादन करतो की आत्म्याशिवाय अन्य काहीच नाही तर द्वैत हे कसं अस्तित्वात असू शकेल? द्वैत नाहीच, अद्वैतच आहे याबद्दल शंकाच नाही. आत्म्याहून वेगळं दुसरं काही नाही हे कसं म्हणणार? आत्मा हे जगतकारण आहे आणि कार्य आणि कारण यामध्ये भेद करता येणार नाही. कारणाशिवाय कार्य नाही आणि कार्य अस्तित्वात आहे तर कारण असलंच पाहिजे. काहींच्या मनात अशी शंका येईल की आत्मा विश्वाचं कारण कसा होऊ शकतो? आत्मा हा सर्व साक्षी आहे म्हणून विश्वाचं कारण आहे. द्रष्टा हाच भ्रांतीचं मूळ आहे.
द्रष्टा शिंपल्यामधील रौप्य आणि स्वप्नवत सृष्टीतील वेगवेगळे देखावे निर्मितो. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये अनेकत्वाच्या अनुभूतीला कारण म्हणजेच द्रष्टा. हे विश्व म्हणजे मायानिर्मित भ्रम आहे. मायेच्या लीलेमुळे नाम आणि रूप उद्भवतात, धारण केले जातात आणि प्रलयाच्या अग्नीमध्ये लय पावतात. ज्याप्रमाणे रज्जूवरील सर्पाभास प्रकाश पडल्यावर नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश मायानिर्मित भ्रम अंधकार नाहीसा करतो. मग आत्माच सर्व काही आहे हे ज्ञान व्यापून जातं आणि संतुष्ट करतं आणि आपण सर्व दृष्ट्या आत्माच आहोत याची यथार्थता पटते. श्रुती हेच प्रतिपादतात. आत्मा हा नित्य संतुष्ट आणि आनंदरूप आहे. पण एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा आकर्षक वाटते. ही विषयासक्ती आणि मोह हा सर्व भ्रम आणि वासना यांचा खेळ आहे. हे ज्याप्रमाणे कुत्र्याने हाड चघळताना स्वतःच्याच रक्ताचा स्वाद घेतल्यामुळे त्याला ते हाड अधिकच स्वादिष्ट वाटतं, त्याप्रमाणेच आहे. जेव्हा त्याला दुसरं हाड दिसतं तेव्हा तो पहिलं सोडून दुसऱ्याच्या मागे धावतो. आत्मासुद्धा बाह्य क्षणभंगूर वस्तूवर त्याच्या आनंदाचं आवरण घालून ती वस्तू आकर्षक करतो. वस्तू विषयानंद देण्यासाठी आहेत असं मानलं जातं, पण वस्तुस्थिती तशी नाही. त्या दुःखात भर घालणाऱ्या आहेत. मायेच्या दृष्टीमुळे वस्तूंविषयी वाटणारं आकर्षण हे चंचल असतं, मर्यादित असतं, अमर्याद नाही. शरीर झडलं तरी किंवा शरीराबरोबरच इंद्रिय नष्ट झाली तरी आत्मा हा निस्संग आणि अपरिवर्तनीय असतो आणि सदानंद असतो. तो अनंत आणि अविनाशी आहे. प्रत्येकाला आत्म्याबद्दल स्नेह असतो, कारण तो परमानंद स्वरूप आहे. म्हणून त्याला सच्चित आनंद स्वरूप असंही म्हणतात. सच्चित आनंद ही आत्म्याची लक्षणं किंवा गुण आहेत का, की हे त्याचं सत्व, त्याचा स्वभाव आहेत? अशा प्रकारची शंका येऊ शकेल. रक्तवर्ण, उष्णता आणि तेज हा अग्नीचा स्वभाव आहे, गुण नाही. त्याचप्रमाणे सच्चित आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे. जरी ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसत असले तरी अग्नी एकच आहे, तसंच आत्माही एकच आहे. द्रवरूपता, थंडपणा आणि चव हा पाण्याचा स्वभाव आहे, पण पाणी हे सर्वत्र सारखंच असतं, वेगवेगळं नाही. आत्मा एक आहे, तो सर्वव्यापी आहे आणि त्याला जाणल्यावर सर्व जाणलं जातं. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांचा आत्मा साक्षी आहे. असं विचारता येईल की आत्मा सर्वसाक्षी कसा? आत्मा हा चित आहे, तर इतर सर्व वस्तू जड आहेत. आत्माच फक्त जाणू शकतो, इतर वस्तू जाणू शकत नाहीत. आणि आत्म्याला हेही ज्ञात आहे की इतर सर्वही आत्माच आहेत. घट त्यामधील आकाश जाणू शकेल का? पण घटाने जाणलं नाही तरी आकाश असतंच. पण आत्मा सुप्त इंद्रियांनाही जाणतो. याप्रमाणे शरीर, घर, शेत, गाव, देश हे सर्व ज्ञात होतात आणि त्याचप्रमाणे स्वर्ग इत्यादी अव्यक्त वस्तूही जाणल्या जातात. जरी शरीर, देश इत्यादींची विविधता खरोखर अस्तित्वात नसली तरी ती मनाच्या प्रवृत्तीमुळे असल्यासारखी भासते. ते पडद्यावर वेगवेगळे आणि विविध प्रकारे भासमान होतात. स्वप्न पाहणाऱ्याला हे माहीत असतं की स्वप्नामधील विविध चित्र ही मनाने निर्मिलेली कृत्रिम आणि खोटी आहेत. त्याचप्रमाणे जागृतीमधले अनुभवसुद्धा मनोनिर्मित चित्र असतात. लोक प्रत्यक्ष अनुभव नसताना स्वर्ग वगैरेबद्दल बोलत असतात. या सर्व कल्पनांबद्दलची सत्यता आणि एकत्वता यांचा शोध घेणं हे ज्ञानी माणसाचं कर्तव्य आहे. त्याची खरी पारख आहे. जय साईराम.